गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार. अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर. जळगाव महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा, भाजप बहुमतात, महापौर निर्विवाद. जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत महानगरपालिकेवर सत्ता मिळवलेली आहे. एकूण 75 जागांपैकी बहुतांश जागांचे निकाल जाहीर झालेले असून भाजपने एखादी बहुमताचा आकडा पार केलेला आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपचे 6 आणि शिवसेना शिंदे गटचे 6 असे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते. त्यानंतर 16 जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपने तब्बल 46 जागांवर विजय मिळवत 38च्या बहुमताचा आकडा सहज पार केलेला आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजप 46, शिवसेना शिंदे गट 22, शिवसेना उबाठा 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 आणि अपक्ष 1 अशी स्थिती आहे. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती असल्याने महापौर पदावर भाजपचाच उमेदवार निर्विवादपणे विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर उपमहापौर पद शिवसेना शिंदे गटकडे जाण्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे एकमेव विजयी उमेदवार प्रफुल्ल देवकर यांना महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती किंवा एखादे महत्त्वाचे खाते मिळण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. महायुतीच्या या घवघवीत विजयामुळे जळगाव शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकच भाऊ गिरीश भाऊ, बाप तो बाप रहेगा. याचबरोबर बातमीपत्र संपले.